जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। दशक तिसरा समास सहावा आध्यात्मिक ताप निरूपण। श्रीराम तापत्रयाचे लक्षण आता सांगिजेल निरूपण। श्रुती करावे श्रवण एकाग्र होऊनी। जो तापत्रय पोडला तो संत संगे निवाला। आर्तभूत तोषला पदार्थ जेवी। क्षुधाक्रांतास मिळे अन्न तृणाक्रांतास जीवन। बंदी पडिल्याचे बंधन तोळीता सुख। महापुरे जाजावला तो पैल तिरास नेला। का तो स्वप्नींचा चेईला स्वप्न दुःखी। कोणी एकास मरण येता दिले जीवदान। संकटास निवारण तोडिता सुख। रोगियास औषध सप्रचित आणि शुद्ध। तयासी होय आनंद होता आरोग्य होता तैसा संसारे दुखावला। त्रिविध तापे पोडला तोची एक अधिकारी झाला परमार्थात। ते त्रिविध ताप ते कैसे आता बोलिजेत तैसे। ये विषयी एक असे वाक्यांधार। देहेंद्रिय प्राणेन सुख दुःख च प्राप्तेय। इम माध्यमिक तप ताप जायते दुःख देही नाम। सर्वभूतेन संयोगात सुख दुःखत जायते। द्वितीय ताप संतापत सत्य चैवाधी भौतिक। शुभाशुभेण कर्मणा देहांते यमयातना। स्वर्ग नरकादी भोक्तव्यामिद्ध। चैवाधी दैवविकम। एक ताप आध्यात्मिक दुजा तो आदि भौतिक। तिसरा आदि दैविक ताप जाणावा। आध्यात्मिक तो कोण कैसी त्याची ओळखन। आदि भौतिकांचे लक्षण जाणीजे कैसे। आदि दैविक तो कैसा कवन तयाची दशा। हेही विशद कडे ऐसा विस्तार कीजे। हाजी म्हणोनी वक्ता जाला कथा विस्तारिता। आध्यात्मिक ताप आता सावध ऐका। देह इंद्रिय आणि प्राण यांचेनी योगे आपण सुख दुःखे सीणे जाण या नाव आध्यात्मिक। देहामधून जे आले इंद्रिय प्राणे दुःख झाले। ते आध्यात्मिक बोलिले तापत्रयी। देहामधून काय आले प्राणे कोण दुःख झाले। आता हे विशद केले पाहिजे की। खरुज पवडे पुडिया नारू। नखरुडे मांजऱ्या देवरू। देवी गोवरू देहामधील विकारू या नाव आध्यात्मिक। काख मांजरी केसतोड ओकटे वर्ण काळफोट। व्याधी मूळ व्याधी महाजड या नाव आध्यात्मिक। अंगुळ वेडे गालफुगी कंड लागे ते जे वाऊगी। हिरडी सुजे भरे वालंगी या नाव आध्यात्मिक। वाऊगे फोड उठती का ते सुजे आकांती। वात आणि तिळका लागती या नाव आध्यात्मिक। नाईटे अंदू गजकर्ण पेहाचे पोट विस्तीर्ण। बैसले टाळे फुटती कर्ण या नाव आध्यात्मिक। कुष्ठ आणि ओला कुष्ठ पंड्या रोग अतिश्रेष्ठ। जया रोगाचे कष्ट या नाव आध्यात्मिक। वाटी वटक वाये गोडा पायी हाती पायी लागती कडा। भोवंडी लागे वेडोवेडा या नाव आध्यात्मिक। ओलांडा आणि वड पोट सुळाची तळमळ। अर्धशिशी उठे कपाळ या नाव आध्यात्मिक। दुखे माज आणि मान पुष्टी ग्रीवा आणि वदन। अस्ति सांधे दुखती जान या नाव आध्यात्मिक। पुडिक स्तरड कामिनी मुरमा सुंठरे माडिनी। विदेशी लागे पाणी या नाव आध्यात्मिक। जड सोस हिवारे गिरिविरी आणि अंधारे। ज्वर पाचाव आणि शरे या नाव आध्यात्मिक। शैल्य उष्म आणि तृणा क्षुधा निद्रा आणि दिशा। विषय तृणेची दुर्दशा या नाव आध्यात्मिक। आळशी मूर्ख आणि अपेशी भय उद्भवे मानशी। विसराळू दुश्चित अहिर्निशी या नाव आध्यात्मिक। मूत्रकोड आणि परमे
रक्तपिती रक्त परमे, खळा चढाचे निश्रमे, या नाव आध्यात्मिक. मुरडा हगवन उन्हाळे, दिशा कोंडता आदोंडे, एक वेता असोन न कडे, या नाव आध्यात्मिक. गाठी ढळली जाले जंत, पडे आव आणि रक्त, अंत तैसेची पडत, या नाव आध्यात्मिक. पोट फुगी आणि तळस, भरला हीर लागला घास, फोडी लागता कासा विष, या नाव आध्यात्मिक. उचकी लागली उसीत गेला, पीत उसडले उलाट झाला, खरे पडसा आणि खोकला, या नाव आध्यात्मिक. उसडला दमा आणि धाप, पडजीब घाडी धासी आणि कप, मोवाज्वर आणि संताप, या नाव आध्यात्मिक. कोणी सेंदूर घातला, तेने प्राणी निर्बुजला, घशामध्ये फोड झाला, या नाव आध्यात्मिक. गडसोट्या आणि जीभ झडे, सदा मुखी दुर्गंधी पडे, दंतहीन लागती किडे, या नाव आध्यात्मिक. जरंडी घोलाणा गंडमाळा, अवचिता स्वय फुटे डोळा, आपणची कापी अंगुळा, या नाव आध्यात्मिक. कळा तिळका लागती, काते दंत उन्मळती, अधर जिव्हा रगडती, या नाव आध्यात्मिक. कर्ण दुःख नेत्र दुःख नाना दुःखे, घडे शोक गर्भांध आणि नपुसक, या नाव आध्यात्मिक. फुले वडसा आणि पडडे, कीड गरता रातांधळे, दुश्चित भ्रमिष्ट आणि खुडे, या नाव आध्यात्मिक. मुके बधीर राखोडे, थोटे चढले आणि वेडे, पांगुड कुर्रे आणि पावडे, या नाव आध्यात्मिक. तारसे घुले कैरे गारोडे, जामून ठाफरे, शळागुने शेंगाने विदरे, या नाव आध्यात्मिक. दांतिरे बोचिरे घाणाड, घ्राणहीन श्रोत्रहीन बरड, अतिकृष्य अतिस्तूळ, या नाव आध्यात्मिक. तोतरे बोबडे निर्बळ रोगी, कुरूप कुटीड, मत्सरी खादाळ तपिड, या नाव आध्यात्मिक. संतापी अनुतापी, मत्सरी कामिक, हेवा तिरस्कारी, पापी अवगुण विकारी, या नाव आध्यात्मिक. उठवणे ताटात करक, आवटडे आणि लचक, सूजी आणि चालक, या नाव आध्यात्मिक. सल आडवे गर्भपात, स्तन गुंते सनपात, संसार कोंडे आम मृत, या नाव आध्यात्मिक. नख विक आणि हिंगुरडे, पाष्ट आणि वावडे, उगीच दांत खीड पडे, या नाव आध्यात्मिक. झडती पाती सुजती भवया, नेत्री होती रांझण वडिया, चाळसी लागे प्राणिया, या नाव आध्यात्मिक. वांग तीड सुरमे लासे, चामखीड गलंडे मसे, चुकुर होई जे माणसे, या नाव आध्यात्मिक. नाना फूग आणि आवाळे, अंगी दुर्गंधी प्रबळे, चाई चाटी लाड गडे, या नाव आध्यात्मिक. नाना चिंतेची काळजडी, नाना दुःखे चित्तपोडी, व्याधी वाचून तळमळी, या नाव आध्यात्मिक. वृद्धपणीच्या आपदा, नाना रोग होती सदा, देह क्षीण सर्वदा, या नाव आध्यात्मिक. नाना व्याधी नाना दुःखे, नाना भोग नाना खांडके, प्राणी तळमळी शोके, या नाव आध्यात्मिक. ऐसा आध्यात्मिक ताप, पूर्व पापाचा संताप, सांगता सरेना अमुप दुःख सागर. बहुत काय बोलावे श्रोती, संकेते जाणावे, पुढे बोलीजे स्वभावे, आदी भूतिक. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आध्यात्मिक ताप निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.